जय भीम नमो बुद्धाय मंडळींनो. 2 दिवसापासून पेंडिंग राहिलेली खिचडी आज मुहूर्त मिळाला खिचडी बनवण्याचा. पोळी भाजी असून सुद्धा मुलगा बोलला मम्मी खिचडी कर म्हणून खिचडी घेतली बनवायला. ती पण तिखटच आवडते त्याला. एकदम ठसकेबाज खिचडी बनवण्याचा आज प्लॅन पूर्ण झाला. मस्त फोडणी दिली, कांदा जिरं मोहरी चवळी वटाणे बटाटे घालून मस्त खानदेशी झणझणीत खिचडी आपली बनत आहे. तुम्हाला पण आवडते का अशी खिचडी बनवायला? कमेंटमध्ये नक्की सांगा. तरी टमाटा नव्हता, टमाटा टाकल्यावर अजून खूप चविष्ट लागते. छान परतून घ्यायचं म्हणजे मसाला छान भाजले जातो आणि खिचडीला एक वेगळीच चव येते. लसूणची चटणी, हळद, धना पावडर, काळा मसाला, घरगुती मसाला आम्ही घरीच बनवतो. दरवर्षी मसाला मिरची हळद आमचं हे घरचंच असतं. छान परतून घ्यायचं. थोडं कमी झालं तिखट, अजून थोडंसं टाकते. नंतर थोडंसं मीठ टाकूया आणि धुतलेले तांदूळ डाळ छान परतून घ्या. परतून मस्त मसाला मुरला की छान लागते खिचडी. आता कुकरचं झाकण लावून कुकरला 3 शिट्ट्या करून घेऊ. खिचडी झाली तयार. या मंडळी खायला.